रुग्णसेवा परिवाराकडून सूर्योदय बालगृहातील मुलांना मुठभर अन्नधान्य व नाश्ता वाटप. जिल्हा परिषद शाळा खेटरी, मराठी पंचायत समिती पातूर, जिल्हा अकोला व निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानानं दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी मुठभर धान्य व नाश्ता वाटप हा कार्यक्रम सूर्योदय बालगृह मलकापूर येथील मुलांसाठी घेण्यात आला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या 6 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेटरी या गावातील 1ली ते 7वी विद्यार्थ्यांनी व गावकरी मंडळींनी हा उपक्रम राबवला. यामध्ये ज्वारी, तांदूळ, गहू या 3 प्रकारचं धान्य गोळा झाले. ते एकूण गोळा झालेलं धान्य 1 क्विंटल 37 किलो या शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी, गावातील मंडळींनी हा उपक्रम पार पाडला. आणि आज सर्वोदय बालगृह मलकापूर व या बालगृहातील मुलांसाठी अन्नधान्य व नाश्ता वाटप हा कार्यक्रम आज रोजी जिल्हा परिषद शाळा खेटरी व निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानानं पार पडला. याला उपस्थित म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शिवराज पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेकजी पारसकर, गणेशजी अंधारे, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्राध्यापक विजयजी टोळे, गणेश गावंडे, प्राध्यापक दिनेश लोहकार, प्रशांत देशमुख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेटरीचे मुख्याध्यापक प्राध्यापक नरेंद्र डिवरे, प्राध्यापक विजयकुमार गाढे, प्राध्यापक संजय कचाले, सौ अरुणा कातपुरे, शीतल इंधोळे, निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव अतुल भांगे, तालुका सचिव संतोष पहुरकर, सदस्य विशाल गुंजाळे, अविनाश बोंडे, शुभम शेळके, गौरव चव्हाण, अभिजित काकड, सचिन दादा, निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महिला तालुका सचिव मायाताई मेंढे व जिल्हा परिषद शाळा खेटरी येथील सर्व व्यवस्थापक समिती, सर्व पदाधिकारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व सहकारी आदींची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सपना मगर यांनी केले. तर आभार प्रदर्शन निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्याचे महिला जिल्हा कोषाध्यक्ष सविता शेळके यांनी केले. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.